तर ही होती काँग्रेसच्या उमेदवारांची भाषा। पुढे जाऊया। गोवा राज्यामध्ये उद्या सकाळी 7 वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होती आहे। 40 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। 251 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मतदान शांततेत पार पडावं यासाठी प्रशासनाची सर्व तयारी झाली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। गोवा विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की हे मतदान केंद्रावरचे कर्मचारी आहेत। ते मतपेट्या घेऊन वोटिंग मशीन घेऊन मतदान केंद्रावर जाताना दिसत आहेत। एकूण 40 सदस्य संख्या असणाऱ्या विधानसभेसाठी 1642 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी 251 जे उमेदवार आहेत ते निवडणूक रिंगणात आहेत। यामध्ये गोवा सुरक्षा मंच असेल, महाराष्ट्र गोमंतक पार्टी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस आहे, बीजेपी आहे, आम आदमी पार्टी आहे, राष्ट्रवादी असेल किंवा गोवा फॉरवर्ड ब्लॉक इतक्या पक्षांचे उमेदवार या निवडणूक रिंगणात आहेत। त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात दुरंगी, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी असं एकूण चित्र पाहायला मिळते। अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर असतील, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र गोमंतक पार्टीचे सुदीन ढवळीकर आहेत आणि त्याच्यानंतर गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर या सगळ्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। त्यामुळे उद्या सकाळी 7 वाजल्यापासून जी मतदानाची प्रक्रिया पार पडते त्याच्यामध्ये मतदार राजा कुणाच्या पारड्यात आपलं बहुमल मत टाकतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेसह प्रताप नाईक, झी मीडिया, गोवा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।